हे गाईज, आज आपण बनवूया आलू भुजिया म्हणजेच आलूची शेव। तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी क्रंची झाली आहे। याकरता मी 1 किलो आलू बॉईल केले आहे। वरचे साल काढून घ्यायचे आहे। साल काढताना साल व्यवस्थित काढून घ्यायचे आहे, नाहीतर शेव बनताना साच्यामध्ये अडकतात। आता साल काढल्यानंतर मी बारीक किसणीने हे आलू किसून घेतले आहे। आलू किसताना पण व्यवस्थित किसून घ्यायचे आहे, त्यात थोडेसे पण आलू मोठे मोठे राहायला नको। हे आलूचे किस मी मोजून घेतले आहे। हे आलूचे किस माझे 2 वाट्या भरले आहेत। आता मी आलूच्या किसमध्ये 2 वाट्या आणि अर्धी वाटी असे बेसन घेणार आहे व यामध्ये पाणी मिक्स न करता या आलूच्या किससोबतच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला बेसन पण मोजून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले मिक्स करायचे आहेत। त्याकरता आपण यात मसाल्यामध्ये आपल्याला 1 चम्मच हळद, 2 चम्मच तिखट, 1 चम्मच बारीक करून घेतलेला ओवा, 2-3 काळे मिरे पण आपल्याला यात बारीक करायचे आहे, 2 चम्मच गोडा मसाला। अशा प्रकारे आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत। तुम्हाला जर साधे सेव करायची असेल तर फक्त हळद आणि मीठच तुम्ही यामध्ये टाकू शकता। तसेच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घेतले आहे। आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आपण गव्हाचे पीठ भिजवतो अशा प्रकारे हे व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे। मसाले व्यवस्थित यामध्ये मिक्स झाले पाहिजे। त्यानंतर हे पीठ आपल्याला 15 मिनिट झाकून ठेवायचे आहे। जर पीठ भिजवताना हे पीठ थोडे जास्त ओले वाटत असेल तर अर्धा वाटी परत बेसन त्यामध्ये टाकून परत हे पीठ मिक्स करायचे। आता आपल्याला शेव तळायचे आहे। त्याकरता मी कढईमध्ये तेल तापवून घेतले आहे। हे बघू शकता तेल तापले आहे। आता यामध्ये आपल्याला शेव तळून घ्यायचे आहेत। साच्यामध्ये मिश्रण टाकून मी हे शेव पिळायला घेतले आहे। शेव व्यवस्थित कढईमध्ये टाकून घ्यायचे व गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे। शेव कढईमध्ये टाकल्यानंतर थोड्या वेळ ते तसेच राहू द्यायचे। थोडासा कलर चेंज झाला की याला आलटून पलटून गोल्डन ब्राऊन होतपर्यंत शिजवायचे। हे बघू शकता थोडे शेव सेट झाले। आता मी याला पलटत आहे। अशा प्रकारे शेव गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे। शेव तळताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायची आहे। आलूची शेव काढताना मी काही शेव जाड साच्याने काढले आहेत व काही शेव काढण्याकरता मी बारीक साच्या तयाने पिळून घेतले। अशा प्रकारे जाड व बारीक दोन्ही शेव मी यामध्ये तळून घेतले आहेत। अशा प्रकारे शेव गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपले हे जाड शेव तयार झाले आहेत। आता जाड शेव तळून झाल्यानंतर मी बारीक शेवची चकती यामध्ये लावली व बारीक शेव अर्धे काढून घेतले आहे। जर तुम्ही बारीक केलेला व व्यवस्थित बारीक झाला नसेल तर ह्या बारीक शेवच्या वेळेला तो फसत असतो। त्यामुळे शेव करताना जर तुम्हाला ओवा टाकायचा असेल तर व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे बारीक शेव पण तयार होत असतात। अशा प्रकारे आपले जाड व बारीक आलूचे शेव तयार आहेत। हे शेव खायला छान वाटत असतात। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।